रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आज आपण 6वी कथा बघणार आहोत. भक्ता घरी साक्षात हरी. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नवते चराचर तै होते पंढरपूर. जेव्हा नवती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. चंद्रभागेचे तटी धन्य पंढरी गोमटी. नासिलिया भूमंडळ उरे पंढरी मंडळ. असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी. नामा म्हणे बा श्रीहरी ते म्या देखिली पंढरी. रकट्याची लंगोटी नेसून नामाचे सवंगड्यांबरोबर कीर्तन सुरू होते. स्थळ होते चंद्रभागेचे वाळवंट. नामा कीर्तन कर की लई गोड लागतंय बघ. सवंगड्यांच्या लढीवाळ आग्रहाने नामा आज वाळवंटी कीर्तन रंगात रंगला. भोवतीने सवंगडी, नंतर स्नानाला आलेले वारकरी. हळूहळू गर्दी वाढली. नामयाचे कीर्तन रंगू लागले. आता नामा एकटा नव्हता. त्याचा विवाह झाला होता. त्याच्या वागण्यात तिळमात्र फरक नव्हता. नामयाची शिष्या जना आता नामयाच्या घराच्या आवारातच एक खोपटं बांधून तिथे राहत होती. ती मात्र खरी कर्मयोगिनी होती. नामयाच्या घरची कामे, आपली कामे, केर काढणे, जमीन सारवणे, शेण गोळा करून शेणी थापणे, दळण कांडण करणे अशी कामे करत असे. पण प्रत्येक क्षणी श्वासोच्छवासात पांडुरंग असे. दळिता कांडिता तुझ गाईन अनंता, न विसंबे क्षणभरी तुझे नाम गा मुरारी. नित्य हाची कारभार मुखी हरी निरंतर. माय बाप बंधू बहिणी तुबा सखा चक्रपाणी. लक्ष लागले चरणासी म्हणे नामयाची दासी. नामामध्ये मात्र लग्न होऊन तिळमात्र बदलतो नव्हता. दामाशेटी, गोणाई आणि आता राजाईसुद्धा प्रपंच व्यवसाय करता करता विठ्ठल भक्ती करावी असे त्याला वारंवार सांगत असत. नामाचे मात्र विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. एक दिवस असाच नामा सवंगड्यांसमवेत गेला तो आलाच नाही. जनाबाई पांडुरंगाचे नाम घेत घेत शेणी थापत होती. ती गावभर वणवण करायची. डोईवरच्या पाटीमध्ये शेण गोळा करायची. त्याच्या गौऱ्या थापायची, वाळवायची. नाम्याची चिंता करणाऱ्या गोणाईने जनीकडे पाहिले. मनी म्हणाली, किती कष्टाळू ग माझी जनाबाई. पण तिच्या मुखातले विठ्ठल विठ्ठल ऐकले मात्र आणि परत मनी उद्गारली. ही सुद्धा नाम्यासारखीच उघड म्हणाली, अगं जना, नामा अजून घरी परत आला नाही ग. लग्न झालंय. ह्यांना आताशा पूर्वीसारखं शिवणं टिपणं जमत नाही. घोड्यावरून प्रवासही जास्त नाही करवत. मुलगा हाताशी आला म्हणता म्हणता हातून निसटला बघ. जा जरा, तो कुठं आहे ते बघ. आण शोधून त्याला. जनाने शेणाने माखलेले हात धुतले आणि डोईवर पदर घेऊन निघाली. जनाला ठाऊक होते, नामदेव राऊळी तरी असणार, नाहीतर वाळवंटी असणार. उद्योगही ठरलेला. काथ्याचा करदोटा आणि रकट्याची लंगोटी अशा वेशात कीर्तन. पण कीर्तन मात्र भक्तिभावाने भरलेले, ईश्वराच्या प्रेमाने ओथंबलेले. अतिशय तन्मय होऊन नामदेव कीर्तन करी. त्या तन्मयतेमुळे जी अपूर्व अशा भक्तिरसाची निर्मिती व्हायची तिला दुसरी उपमाच नसे. सारे श्रोते वारकरी भान हरपून ऐकत राहायचे. राऊळात नामा नव्हता. जनी वाळवंटी आली. नामा तिथे होता. स्वतः नामा कीर्तनात रंगला होता. मोठा जनसमुदाय भोवतीने होता. तोही भान हरपून तल्लीन होऊन ऐकत होता. श्रीधरा अनंता गोविंदा केशवा मुकुंदा माधवा नारायणा. देवकी तनया गोपिका रमणा भक्त उद्धारणा केशिराजा. मकरकुंडले श्रवणी शोभती एकावळी दीप्ती सृष्टी लोपे. नामा म्हणे तुझा न कळेची पार भजती निरंतर भक्तजन. जनीचे भान हरपले. कीर्तनाने ते विलक्षण सुखावले. एवढ्यात त्या गर्दीत तिला तेजोमय प्रकाश दिसला. सगळा समुदाय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय विठोबा रखमाई करत आनंद कल्लोळात गात नाचत होता. तो तेजोमय प्रकाश कुणाकडे पडला होता. अगं बाई, हा तर माझा विठुराया. खरंच ग बाई. पितांबर, शुभ्र बाराबंदी, तुळशीच्या माळा, डोईला मुकुट मोरपीस आहे का? होय होय, तेही डोकावते. हाच माझा सावळा विठ्ठल. जनाबाईने त्या विठुरायाचे दर्शन घेतले. तिच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले. कीर्तन संपले. गर्दीतून विठुराया अंतर्धान पावला. सारी गर्दी ओसरल्यावर जनीने नामयाच्या पायी डोई ठेवली. आज मी धन्य झाले नामदेवा. तुमचं कीर्तन ऐकण्यासाठी स्वतः विठ्ठल आले होते. तेही रंगून गेले होते. कीर्तन रंगात नाचत होते. मी माझ्या या डोळ्यांनी पाहिलं. जनीच्या मुखावरील आनंद पाहून नामयाला दाटून आले. तो म्हणाला, तू एकटीनं पाहिलास, मला नाही दाखवलास. तुम्ही तर कीर्तनात इतके तल्लीन झाला होता की ती तादात्म्यता भंग करू नये असंच वाटलं मला. जनी म्हणाली, आणि आपण जाणताच
आपण स्वतः देव बघू शकतो, तो दुसऱ्याला दाखवता येत नाही. देव दुसऱ्याला दाखवण्याचं सामर्थ्य केवळ सद्गुरूंच्या ठायी असतं. आपण भक्तीच्या वाटेने चालत राहायचं. देवदर्शनाची अनुभूती हा तर आनंदाचा कळस. बोलता बोलता ती भानावर आली. म्हणाली, चला चला घरी, सगळी मंडळी वाट बघतायत. मी तुम्हाला बोलवायला आले आणि मीही वेड्यासारखी. चला. दिवसामागून दिवस सरत होते. जनाबाई आणि इतर बायका शेणी म्हणजेच गौऱ्या लावून असलेल्या घरांच्या भिंतीवर थापून ठेवत. वाळल्या की गोळा करून हाऱ्यात भरून आपल्या घरी नेत. एक दिवस जोराचे वादळ सुटणार, पाठोपाठ पाऊसही येणार असे हवामान झाले. जना तिच्या गौऱ्या काढून हाऱ्यात गोळा करू लागली. तेवढ्यात एक बाई पुढे आली. ए जने, त्या गौऱ्या मी थापल्यात. दुसरी पुढं होऊन म्हणाली, परवा माझ्या गौऱ्या बी कमीच भरल्या. जना म्हणाली, मी तुमच्या गौऱ्यांना कशाला हात लावू? माझ्या विठुरायाची शपथ, मी फक्त माझ्याच गौऱ्या घेतल्या. पहिली बाई म्हणाली, मोठी साळसूत की नाही, इट्टलाची आण घेतली की झालं. दोन्ही बाया पुढे सरसावल्या. त्यांनी हाऱ्यातली एक एक गौरी उचलून घेतली. प्रत्येक गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी निघायचा. त्या बायका थक्क झाल्या. आपण निव्वळ संशयाने जनावर चोरीचा आरोप केला याचा त्यांना पश्चाताप झाला. त्यांनी तिच्या पायी डोळी ठेवून क्षमा मागितली. अपेक्षेनुसार वादळ सुरू झाले. घराची छपरे, छपरांवरची कौले धडाधडा वाजू लागली. विजांचा कडकडाट सुरू झाला. गोणाई, आऊताई, राजाई पार घाबरून गेल्या होत्या. नामा मात्र विठ्ठल चिंतनात निमग्न होता. जना तिच्या खोपट्यात एकटीच होती. तिच्या खोपट्याची या वादळात काय स्थिती झाली असेल या विचाराने गोणाई उठली सुद्धा. एवढ्यात कडाड काड काड असा प्रचंड ध्वनी उमटला. दचकून गोणाई खाली बसली. राजाई आऊ तिला बिलगल्या. त्या आवाजाने नामा भानावर आला. आपल्या छपरावर कोणी चालते आहे, खापऱ्या वरखाली होत आहेत असा भास त्याला झाला. वेगात आलेला झंझावात हळूहळू ओसरत होता. छपरावरचा आवाजही हळूहळू बंद झाला. झंझावात पूर्ण थांबला. गोणाई म्हणाली, नामा, आपलं घर एवढं मोठं असूनही हादरलं बघ. ती जना खोपटात एकटी आहे. काय झालं असेल तिचं? जरा जा आणि बघून ये. मला तिची खूप काळजी वाटते बघ. नामा जनाच्या खोपटाजवळ गेला. खोपटाचे दार बंद होते. आतून मात्र जनाच्या बोलण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. सावकाश रे बाबा, मला तर खूप भीती वाटते. तुला काही झालं तर? आणि तू आमची इतकी हलकी कामं करून आम्हाला का लाजवतोस? जातोस बाबा, जा. जनाचे बोलणे थांबले. नामाने खोपटाचे दार वाजवले. जनाने दार उघडले. जना पदराने डोळे पुसत होती. काय झालं ग जना? नामाने विचारले. काही नाही. मला आनंद वाटावा की दुःख व्हावं तेच कळत नाही. डोळे मात्र गळत राहतात. नामाला काही कळेना. तो म्हणाला, काय झालं? आईलाही खूप चिंता लागून राहिली. तुझं खोपटं लहान, तू एकटी. तुला काही झालं तर नाही ना? तिला भीती वाटते. मी भली चांगली आहे. मला काय होते? जना म्हणाली. मग तुझ्या डोळ्यात पाणी? नामाने विचारले. काय सांगू? वादळ सुटलं, पाऊस आला. तुमच्या घरी यायला मी बाहेर पडले तर स्वतः पांडुरंगच आला. त्यानं मला खोपटात जायला सांगितलं. हा स्वतः तुमच्या छपरावर चढला, छप्पर भक्कम केलं, कौलं सारखी केली. माझ्या उरात सारखं धडधडत होतं. पाऊस पडलेला, निसरडं झालेलं. हा पडेल की काय? तुमच्या छपरावरचं काम झाल्यावर माझ्या खोपटाच्या छतावर गेला, तिथली कौलं सारखी केली. आपल्या पायात याला काही झालं तर? आणि या जगताच्या पालकानं इतकी हलकी सलकी कामं करणं चांगलं का? जनाच्या डोळ्यांमधून परत अश्रू येऊ लागले. साक्षात विठ्ठलाने आपले आणि जनाचे छप्पर साकारले. नामाच्या डोळ्यातूनही अश्रू गळू लागले. त्याचे हात आपोआप जोडले गेले. दामाशेठी आणि गोणाई नामाच्या चिंतेने खंगत होते. राजाईची मनस्थिती वेगळी नव्हती. ती गरोदर होती. दिवस भरत आले होते. आता एक गोजीरवाणे आपल्या जीवनात येणार याचा मात्र तिला आनंद होता. मुलगा होणार की मुलगी ही उत्सुकता होती. अखेर राजाई प्रसूत झाली. मुलगा झाला. चिंतामग्न अवस्थेतही आजी आजोबांना आनंद झाला. घरात एक चैतन्य निर्माण झाले. कोड कौतुकाचे 11 दिवस वेगात गेले. 12वा दिवस बाळाचे बारसे करायचे. नेहमीप्रमाणे याही दिवशी नामा घरात नाही. सकाळी राऊळात गेला, तो आलाच नाही. शोधून मिळाला नाही. बारशाची सगळी तयारी झाली. निमंत्रण दिलेल्या 5 सुवासिनी, शेजार पाजारच्या लेकी सुना गोळा झाल्या, जो तो नामाची चौकशी करी. एवढ्यात एक जोडपे दामाशेटींची चौकशी करत आले. रेशीम काठी धोतर, शुभ्र बाराबंदी, डोईवर उंची पागोटे, स्त्रीच्या अंगावर नऊवारी हिरवे लुगडे, अंगावर भरपूर अलंकार. दामाशेटी आणि गोणाई दोघेही या अतिथींना सामोरे गेले.
त्या गृहस्थांनी हसतमुखाने नमस्कार केला. ते म्हणाले, नमस्कार, मी विठ्ठल शेठ. ही माझी पत्नी रुक्मिणी. आम्ही नवस केला होता, आम्हाला नातू झाला तर पांडुरंगा पंढरपुरात येऊन तुझं दर्शन घेऊ आणि पंढरपुरातल्या एका बाळंतिणीची ओटी भरू. देवळात दर्शन तर छान झालं. चौकशी केल्यावर तिथंच समजलं की आपल्या घरी आज बारसा आहे. हाही योग चांगला जुळून आला. विठ्ठल शेठांनी बाळाला खूप उंची वस्त्रे, अलंकार असा मोठा बाळांत विडा दिला. गोणाई, राजाई यांना लुगडी, अलंकार, दामाशेटी आणि नामदेवाला धोत्रे, बाराबंद्या, पागोटी, तर आऊताई आणि जनालासुद्धा त्यांनी लुगडं चोळी दिली. बारशाचा सोहळा सुरू झाल्यावर विठ्ठल शेठ म्हणाले, बाळ खूप सुंदर आहे. याचं नाव नारायण ठेवा. सर्वांना हे नाव आवडेल. बाळाचे नाव नारायण ठेवले. जना सारखी त्या जोडप्याकडे पाहायची. तिला वाटायचे, ही माझी विठ्ठल रखुमाई तर नाहीत. जेवणे झाल्यावर विठ्ठल शेठ आणि रुक्मिणी निघाले. त्यांना दूर परगावी जायचे होते. ते जात असतानाच नामदेव घरी आला. सर्वांनी दोन्ही अतिथींचा निरोप घेतला. सर्वांनी दोघांना चरणस्पर्श करून नमस्कार केला. जनीनं चरणस्पर्श केला आणि तिची खात्रीच झाली, हा माझा विठुरायाच. तिने त्याला डोळे भरून पाहिले. त्याने तिला खुणेनेच गप्प राहायला सांगितले. दोन्ही अतिथी निघून गेले. घरातील इतर मंडळी त्यांनी दिलेली वस्त्रे, अलंकार बघत होती. हरखून जात होती. जना नामदेवाजवळ येऊन म्हणाली, पाहुणे कोण होते, ओळखलत ना? नाही, नवस फेडायला आले होते ना ते परगावचे लोक. मी कसं ओळखणार? नामा म्हणाला. मग जनी म्हणाली, धन्य आहे तुमची. ती विठ्ठल रखुमाई, साक्षात भगवंत आपल्या पत्नीसह आले होते. त्यांनी स्वतः तुमच्या मुलाचे नाव ठेवले नारायण. नामदेवांच्या नेत्री अश्रू तरळले. ते म्हणाले, देवा, तुम्ही पत्नीसह आलात, माझ्या मुलाचं बारसं केलं, तुमचंच नाव त्याला दिलं, याहून माझं सद्भाग्य ते कोणतं? नामदेवाने विठ्ठल रुक्मिणीला हात जोडून मनापासून नमस्कार केला.